शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी सागर मोरे स्वागत करतो तुमचं आपल्या लाडके यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे संवाद बळीराजा. मित्रांनो 6 एप्रिल 2026 आजचे बारामती मार्केटचे बाजारभाव आपण जाणून घेणार आहोत. तर पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर आपल्या इतरही शेतकरी बांधवांना शेअर करा. तर चला व्हिडिओला सुरुवात करू. त्याचबरोबर मित्रांनो हे माझ्या पाठीमागे जे दिसतंय हे कालचे माल, त्याचबरोबर माल भरपूर प्रमाणात मोठ्या प्रमाणात शिल्लक माल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो, हे बघू शकता. त्याचबरोबर आज मार्केटमध्ये मालाची आवक मोठ्या प्रमाणात आहे, पण माल तेवढ्या प्रमाणात खपत नाही. या ठिकाणी बघू शकता तुम्ही काकडी, फ्लावर, त्याचबरोबर कोबी, मिरच्या अशा विविध प्रकारचा भाज्या या ठिकाणी आपल्याला मिळत आहेत. तर हे माल तेवढ्या प्रमाणात खपत नसल्यामुळे असेच शिल्लक या बारामतीच्या मार्केटमध्ये पाहायला मिळत आहे. हे माझ्या पाठीमागे जे तुम्ही बघू शकता. त्याचबरोबर भोपळेसुद्धा आपल्याला या ठिकाणी भरपूर प्रमाणात त्यांची आवक, त्याचबरोबर दोडके, कारली अशा विविध प्रकारच्या फळभाज्यासुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. कोथिंबीर बघू शकता. कोथिंबीर या ठिकाणी 5 ते 6 रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये कोथिंबीर बघू शकता 5 ते 6 रुपये पेंडी याप्रमाणे. त्याचबरोबर मेथीसुद्धा 5 ते 6 रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. पालकसुद्धा 5 ते 6 रुपये पेंडी याप्रमाणे. आज भाज्यांची आवक जास्त असल्यामुळे त्यांचे दर उतरलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर कोबी बघू शकता. कोबी बॅग ही 100 रुपये बॅग याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये कोबी 100 रुपये बॅग याप्रमाणे. त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये टोमॅटो बघू शकता. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटो 400 रुपयांना कॅरेट पाहायला मिळते. तर हलका माल हा 100 रुपयांना कॅरेट याप्रमाणे सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. 100 ते 400 रुपयांपर्यंत कॅरेट याप्रमाणे. भारी माल पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करा. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये वांग बघू शकता 20 ते 25 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं. तर हलका माल हा 10 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर कांदापात बघू शकता. कांदापात ही 7 ते 8 रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये कांदापात बघू शकता 7 ते 8 रुपये पेंडी याप्रमाणे. त्याचबरोबर पुदिना 4 ते 5 रुपये पेंडी याप्रमाणे. त्याचबरोबर मित्रांनो काकडी बघू शकता. काकडी या ठिकाणी काकडीची आवक जास्त असल्यामुळे काकडी ही 8 ते 10 रुपये किलो याप्रमाणे सुद्धा आपल्याला काकडी या ठिकाणी पाहायला मिळते. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये काकडी बघू शकता 8 ते 10 रुपये किलो याप्रमाणे. त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये वाटाणा बघू शकता. वाटाणा हा 55 ते 60 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये वाटाणा बघू शकता 55 ते 60 रुपये किलो याप्रमाणे. त्याचबरोबर हिरवी मिरची बघू शकता. हो, हिरवी मिरची कशी 60 ते 70 रुपये किलो याप्रमाणे. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये हिरवी मिरची आपल्याला पाहायला मिळते 60 ते 70 रुपये किलो याप्रमाणे. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये बीन्स बघू शकता. बीन्स हा 35 ते 40 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर या अशा चांगल्या क्वालिटीमध्ये केळी बघू शकता. केळी ही 200 रुपयांना कॅरेट याप्रमाणे. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये केळी बघू शकता 200 रुपयांना कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. आणि हे केळी उत्पादक शेतकरी. त्याचबरोबर अशा चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावर बघू शकता 200 ते 250 रुपयांना कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. तर हलका माल हा 100 रुपयांपासून सुद्धा कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर शिमला मिरची बघू शकता. शिमला मिरची ही 30 ते 40 रुपये किलो याप्रमाणे शिमला मिरची आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या क्वालिटीमध्ये शिमला मिरची 40 रुपये किलो याप्रमाणे. तर हलका माल हा 20 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. ज्वारी. त्याचबरोबर मित्रांनो भोपळ्याचे दर उतरलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. भोपळा हा 50 ते 60 रुपये बॅग याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. चांगल्या क्वालिटीमध्ये भोपळा हा 50 ते 60 रुपये बॅग याप्रमाणे. 10 किलोची बॅग ही 50 ते 60 रुपये किलो बॅग याप्रमाणे. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये मेथी बघू शकता 10 ते 12 रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. मालाच्या क्वालिटीनुसार दर ठरला जातो, त्यामुळे अशा चांगल्या क्वालिटीमध्ये मेथी बघू शकता 10 ते 15 रुपये पेंडी याप्रमाणे.
अशा 3 वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये लसूण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. लसूण हा 80 पासून ते 120 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे ते बघू शकता. या ठिकाणी अशा चांगल्या क्वालिटीमध्ये लसूण 120 रुपये किलो याप्रमाणे, तर हलका माल हा 80 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर आलं बघू शकता. आलं या ठिकाणी 40 ते 60 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. अशा 3 वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आलं बघू शकता. 40 पासून ते 60 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे. या क्वालिटीमध्ये आलं हे 40 रुपये किलो याप्रमाणे. अशा मध्यम क्वालिटीमध्ये आलं हे 50 रुपये किलो याप्रमाणे. तर अशा चांगल्या क्वालिटीमध्ये आलं हे 60 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर आल्याची आवक बघू शकता. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये इम्पोर्टेड सफरचंद बघू शकता. 4200 आफ्रिकन गाला आफ्रिकन गाला आफ्रिका साऊथ आफ्रिकेचा गाला इम्पोर्टेड सफरचंद आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. हा 4200 रुपयांना पेटी. ही पेटी किती किलोची? 18 किलोची पेटी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये सफरचंद बघू शकता. बरोबर इराणी सफरचंद बघू शकता. इराणी सफरचंद हा कसा आहे? कसा आहे? 1700 रुपये 1700 रुपयांना पेटी 10 किलोची. 10 किलो 10 किलोची पेटी 1700 रुपयांना. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये इराणी सफरचंद. त्याचबरोबर चिकूची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. चिकू हा 20 ते 25 रुपये किलो याप्रमाणे. द्राक्ष कसं आहे? 500 ते 600 रुपये कॅरेट याप्रमाणे. 10 किलोचं कॅरेट 500 ते 600 रुपये कॅरेट याप्रमाणे, म्हणजे 50 ते 60 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला द्राक्ष पाहायला मिळतात. त्याचबरोबर पेरू हलक्या क्वालिटीमध्ये पेरू हा 100 ते 150 रुपयांना कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. कॅरेट 20 किलोचं 20 किलोचं कॅरेट ना, 20 किलोपर्यंत कॅरेट हे 100 ते 150 रुपयांना कॅरेट याप्रमाणे. त्याचबरोबर कैरीची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. 30 रुपये किलो याप्रमाणे, 30-35 रुपये किलो याप्रमाणे. त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये अननसाची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. 500 रुपये डझन याप्रमाणे. या क्वालिटीमध्ये अननस बघू शकता 500 रुपये डझन याप्रमाणे. त्याचबरोबर कलिंगडाची आवक सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. कलिंगड हे 8 ते 10 रुपये किलो याप्रमाणे. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये कलिंगड बघू शकता 8 ते 10 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. अशा 2 वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये बटाटे बघू शकता. बटाटा हा या क्वालिटीमध्ये बटाटा हा 13 रुपये किलो याप्रमाणे, तर अशा चांगल्या क्वालिटीमध्ये बटाटा हा 15 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर खरबूज बघू शकता. खरबुजाची आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. या अशा क्वालिटीमध्ये खरबूज 200 रुपयांना कॅरेट याप्रमाणे, तर चांगला माल हा 10 ते 15 रुपये किलो याप्रमाणे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर कलिंगड हे 100 रुपयाला कॅरेट, 100 रुपयांना कॅरेट याप्रमाणे सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. कलिंगडाची आवक बघू शकता. अशा क्वालिटीमध्ये कलिंगड हे 100 रुपयांना कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. 100ला 2 कॅरेट. त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये बदाम आंबा आपल्याला बदाम आंब्याची आवक सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. 120 रुपये किलो याप्रमाणे. 120 रुपये किलो याप्रमाणे आंबा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर अशा चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबाची आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. लिंबू हा 110 ते 120 रुपये किलो याप्रमाणे लिंबू आपल्याला पाहायला मिळतो. चांगला माल 110 ते 120 रुपये किलो याप्रमाणे, तर हलका माल हा 50 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये शेवगा शेंग बघू शकता. शेवगा शेंग ही 10 ते 15 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. शेवग्याची आवक भरपूर असल्यामुळे शेवग्याचे दर हे 10 ते 15 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं. त्याचबरोबर मालाच्या क्वालिटीनुसार सुद्धा दर ठरला जातो. त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये कारलं बघू शकता. कारलं हे 20 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये कारलं 20 रुपये किलो याप्रमाणे. त्याचबरोबर चवळी बघू शकता. या क्वालिटीमध्ये चवळी ही 10 ते 15 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. चवळीची आवकसुद्धा मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 10 ते 15 रुपये किलो याप्रमाणे. या क्वालिटीमध्ये पावटा बघू शकता. पावटा हा 40 ते 50 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये पावटा 40 ते 50 रुपये किलो याप्रमाणे, तर हलका माल हा 30 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. पिकाडोर मिरची बघू शकता. पिकाडोर मिरची या ठिकाणी 15 ते 20 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. हलका माल हा हलका माल ना
हलका माल तुकाडो 15 ते 20 रुपये आणि चांगला माल कसा आहे 25 रुपये. चांगला माल हा 25 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. हलका माल हा 15 ते 20 रुपये तर चांगला माल हा 20 ते 25 रुपये किलो याप्रमाणे तुकाडोवर आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये रताळे बघू शकता. ही रताळे 30 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतात. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये रताळी 30 रुपये किलो याप्रमाणे. तर या क्वालिटीमध्ये महाबळेश्वरी गाजर बघू शकता. महाबळेश्वरी गाजर 30 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतात.